पाथरी पोलिसांनी मौजानेहा गावाजवळ गोसी खुर्द नहाराजवळ केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत देशी दारूची तस्करी करणाऱ्या 4 चाकी वाहनासह तब्बल 20 देशी दारूच्या पेट्यांसह 2000 बाटल्या जप्त केल्या आहे। या कारवाईत अंतरगाव येथील रमेश राजू तडपल्लीवार या दारू तस्करावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धाडसी कारवाईमुळे पोलिसांच्या खाक्या दाखवतच अवैध दारू विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे। मात्र या दारूचा पुरवठा परवानाधारक दुकानदारांकडून होत असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री मुमका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रीना जनबंधू तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। नवनियुक्त पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर यांच्या नेतृत्वात ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली। त्यांच्या पथकात पौपनी खोब्रागडे, यशवंत कोसमशिले, बळीराम बारेकर, प्रवीण कावे, अमित म्हस्के, गजेंद्र डेंगळे, खेलेश कोरे, शोभा सुरे यांचा मोलाचा सहभाग होता।